दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे महापालिकेकडून स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील विठ्ठलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिरापासून या स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे। महापौर आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? दादांची जयंती आहे, त्या निमित्तानं स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं सगळं नियोजन? दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण संपूर्ण पुणे शहरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवतोय। 15 दिवस संपूर्ण पुणे शहरामध्ये सगळे आपापल्या भागामध्ये वॉर्डनिहाय ही स्वच्छता मोहीम आज सुरू करतील। त्याचा शुभारंभ आज आपण इथे विठ्ठलवाडीला केला। लोकनेते अजितदादा पवार यांना स्वच्छता फार आवडायची, त्यांना सगळंच काम नीट असायला हवं असायचं। त्यामुळे आम्ही पण असा विचार केला आपण ही मोहीम करायला काहीच हरकत नाही आणि आपण ते करतोय। या निमित्ताने संपूर्ण पुणे शहर हे स्वच्छ होईल। आता आपण सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे आपण जसं आपलं घर स्वच्छ करतो तसं आपण आपलं पुणे शहर सुद्धा स्वच्छ करण्याचं आम्ही इथे सगळ्यांनी ठरवलेलं आहे। आजच्या जयंतीच्या निमित्तानं अजितदादांच्या अशा कोणत्या आठवणी आहेत ज्या आज तुम्हाला आठवत आहेत? दादांच्या आठवणी फार आहेत। प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात त्यांना फार बारकाईने ते सगळे बघायचं आणि ॲक्युरेट सगळं लागायचं, परफेक्शन त्यांना आवडायचं। तर अशा खूप आठवणी आहेत, सांगेन तेवढ्या कमी आहेत। पण एकदा निवडणुकीचे लोकसभेचा काळ होता, त्यावेळेला आम्ही त्यांची एक सभा ठेवली होती आमच्या प्रभागामध्ये आणि त्या सभेला ते आल्यानंतर तिथे जे काही सोसायटीचे सगळे लोक आले होते, बरीच माणसं होती। त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही जो काही इथे लोकांना गोळा केलंय त्याच्यावरनं लगेच लक्षात येतं की तुमची यंत्रणा इतकं सक्षम आहे आणि तुमच्या एका हाकेवर एवढी लोक येतात आणि काम घेऊन येतात, फक्त भाषणं ऐकायला येत नाही। म्हणजे आल्यानंतर जेव्हा एक साधारण 5 मिनिटं सुद्धा गेली नसतील तरी सुद्धा त्यांना इतकं पटकन हे सगळं लक्षात आलेलं होतं। म्हणजे काय विजन होतं दादांचं आणि किती पारख होती त्यांना। अशा अनेक आठवणी आहेत ज्या आपल्या मनातनं कधीच जाणार नाही। माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते। स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।